आमदार सन्माननीय अमोलदादा बेटकरी बोलतायत. एकदा हात वरती जोरदार टाळी अमोलदादा बेटकरी यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, थोर सेनानी उमाजी नाईक आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्या सर्वांसाठी आपलं जीवन वेचलं त्या तमाम महामानवांना या पवित्र धरतीतून प्रथमतः मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपाई गट आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित या पावन नगरीत मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य, समोर बसलेल्या माझ्या सर्व आई बहिणी, उपस्थित असलेले सगळे सुजाण मतदार बांधवांनो आणि पत्रकार भावांनो, तरुण मित्रांनो, मला वाटत होतं की 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, माझी बॅटिंगचा नंबर येते की नाही. इतके बॅट्समन आले, सर्वांनी मला वाटते सांगून टाकलं. आता मला काही विकास कामं सांगण्याची गरज नाही. वक्त्याचं काळेसाहेब एक कौशल्य असतं. मी मगापासून प्रत्येकाचं भाषण ऐकतो की आता काय बोललं पाहिजे. आमच्यापुढं प्रेक्षक प्रश्न आहे ना. कोणी तुमच्या रस्त्याचं सांगितलं, कोणी अंतर्गत निधीचं सांगितलं. निधी आणलाय 6,000 कोटी रुपये, मी 6,500 कोटी रुपये. मी विदर्भामधून येतो. पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे आहेत: यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती. आणि या 5 जिल्ह्यामध्ये 30 ते 32 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 32 विधानसभा मतदारसंघामध्ये 3,000 कोटी रुपयापर्यंतचा निधी आला. म्हणजे आमचे 32 विधानसभा मतदारसंघ एकीकडं आणि तुमचा एक इंदापूर विधानसभा मतदारसंघ एकीकडं. हे अफलातून आहे सगळं. मी आता गेल्या 12 दिवसांपासून महाराष्ट्र फिरतोय, पण मला असं वाटतं की आता मी बोलू काय. पण शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. मी महाराष्ट्रभर फिरतोय. इंदापूर मधल्या प्रत्येक सभेतील भाषण मी प्रवासामध्ये ऐकत असतो. काही ठिकाणी ऑडिओ क्लिप ऐकवल्या जातात, काही ठिकाणी व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातात. आणि आता विरोधकांकडे कुठला मुद्दा नसल्यामुळं, आपल्या हाती सत्ता असताना, आपल्याकडे मंत्रिपद असताना, आपण आपल्या परिवारातील अट्टू आणि गट्टूच्या पलीकडे कधी गेला नाही. ते बालगीत आहे, अट्टू आणि गट्टू फिरायला चालले, जाता जाता चालले लंडनला, लंडनहून गेले अमेरिकेला. म्हणजे आमच्या गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी मराठा 18 पगड जाती, 12 बलुतेदार, मग त्या तेली असतील, माळी असतील, वंजारी असतील, कोष्टी असतील, लिंगायत असतील, बौद्ध समाज असेल, माझा मातंग समाज असेल, 18 पगड जातीला कुठंतरी एखाद्या जातीच्या चौकटीत बांधण्याचं पाप करण्यापेक्षा हा 18 पगड समुदाय माझा आहे. आणि तो छातीला लावणाऱ्या आदरणीय दत्ता मामासारखा नेता, लोकनेता इथं उभा असताना काहीतरी फेक नेरेटिव्ह सेट करून. मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो, गेल्या 12-13 दिवसापासून मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये फिरतोय. उद्या सकाळी मी माढ्याला आहे, संध्याकाळी परत आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुडला आहे. एक मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे की 23 तारखेला महायुतीचे सरकार परत या महाराष्ट्रात विराजमान होणार. यात काही दुमत असण्याचं कारण नाही. महायुतीचं सरकार येण्यामागचं कारण, लोकसभेमध्ये एक भाग वेगळा होता, लोकसभेचं वातावरण वेगळं होतं, लोकसभेची सत्ता समीकरणं वेगळी होती, लोकसभेच्या पार्श्वभूम्या वेगळ्या होत्या. महायुतीला फटका बसला का, तर नक्कीच बसला. कुठं भावनिकतेचा फटका बसला, कुठं फेक नेरेटिव्ह सेट केले गेले. विरोधकांनी पहिला फेक नेरेटिव्ह सेट केला, या देशाचं हे संविधान बदलणार आहेत म्हणले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवाले. अहो, संविधान बदलणं म्हणजे यांच्यासारखं पक्ष बदलणं आहे का. सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत नाही, सूर्य चंद्र मेल्यावर सुद्धा या देशाच्या संविधानाला कोणी नख लावू शकणार नाही. इतका मजबूत आणि पवित्र संविधान आमच्या देशाचं. अरे तुम्ही संविधानाच्या गप्पा करता. ज्या संविधानाने, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावर
तुमची माझी ओळख दाखवताना मराठा, धनगर, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, मुसलमान हा वाद न निर्माण करता प्रथमतः आणि अंततः मी फक्त भारतीय आहे ही ओळख ज्या संविधान कर्त्यांनी दिली, त्या भारतीय संविधानाची तुम्ही एकीकडे शपथ खाता आणि दुसरीकडे राजकारण जातीयवादाकडे देता. संत रविदासांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ऐसा चाहो राजमय जहां मिले सबन को अन्न और छोटो बडो सब सम बसे रैदास रहे प्रसन्न. हे समानतेचा मूल मंत्र जपणारे दत्तामामा आहेत. तुमच्यासाठी भरपूर कामं केली. 1992 पासून राजकारणात आहेत ते 2024 भल्यांना ते पद भोगता आली नाही, ती टॉपची पद भोगणारे आदरणीय मामा. आणि म्हणून 700 किलोमीटरवरून मी प्रवास करून इथपर्यंत आलो. मी वाट पाहत होतो की नंबर येते की नाही, पण शेवटी नंबर आला. आणि मगा साहेबांनी सांगितलं ते गोष्ट बरोबर आहे की वर चंद्र आहे, चंद्रात सुद्धा डाग आहे, पण ज्या नेत्यावर कुठला डाग नाही असा निष्कलंक नेता तुमच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये. आता ज्या प्रमाणामध्ये संस्थानिक जाळं या ठिकाणी विणल्या गेलं, रस्त्यांचं जाळं विणल्या गेलं, मला एक सांगा माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो की जात किंवा धर्म इतकाच महत्वाचा या लोकशाहीमध्ये असता, कोरोना नावाचं असं संकट या महाराष्ट्रावर, या देशावर, या जगावर आलं की तिथं जात हा फॅक्टर संपला. बहीण भावाला ओळखत नव्हती, भाऊ बहिणीला ओळखत नव्हता. इतकंच काय, सगळे सोयरे सुद्धा दूर गेले होते. हे कोरोनाचं संकट तुम्ही पाहिलं की नाही? तुम्ही बोलत नसता का संसदची माझ्या महिला भगिनी? हो असेल तर हो सांगा. कोरोनाचं संकट तुम्ही पाहिलं की नाही? कोरोनाच्या संकटानं आपल्याला एक शिकवलं. मी साक्षीदार आहे. महाराष्ट्रात माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस हिंदूंच्या प्रेतयात्रा होत होत्या त्यावेळेस मोहतापील नावाच्या ठिकाणी मुस्लिम समाजाची मुलं अंत्यसंस्कार करत होती. हे मी महाराष्ट्रात पाहिलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 63 मराठा क्रांती मोर्चे जे महाराष्ट्रामध्ये निघाले, त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मोर्चाच्या शेवटी खजूर आणि पाणी वाटताना आम्हाला मुसलमान समाज दिसला. हे या महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. हे या महाराष्ट्राची ओळख आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची ओळख आहे. आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा जे जगतात ते शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जगतात. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 4 ते 5 उमेदवार आपण मुस्लिम समाजाचे दिलेत. नजीब मुल्ला दिलेत, त्या सना मलिक आहेत, नवाब भाई आहेत, आणखी झिशान सिद्दीकी आहेत आणि 5 विनिंग सीट आहेत. हसन मुश्रीफ साहेब आहेत. अरे हसन मुश्रीफ साहेब तर मुस्लिम असूनच मुस्लिम पण वाटत नाही. ज्या देशात पहिलं राम मंदिर मुश्रीफ साहेबांनी 2.5 कोटी रुपये खर्च करून कागलमध्ये बांधलं. कागलमध्ये मी काल त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. म्हणजे हे आमचं नातं आहे. हिंदू असतील, मुस्लिम असतील, 18 पगड जाती आम्ही गुन्ह्या गोविंदानं नातं आलो. पण अलीकडे कोण पाप करताय? महाविकास आघाडीच्या स्टेजवरून वारंवार महायुतीबद्दल खालच्या पातळीवर बोललं जातं. मला तर तुम्ही या लोकशाहीमध्ये संजय राऊतांना एक प्रश्न विचारला पाहिजे, विचारण्याचं धाडस केलंच पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय, बोलताय, ज्या वेळेस माझा मराठा समाज आरक्षणाची लढाई लढत होता, मूक मोर्चे काढत होता, त्यावेळेस सामना वृत्तपत्रामध्ये मुका मोर्चा म्हणून टिंगल कोणी केली? तुम्ही लोकांनी केली. आता तुम्हाला पुडका आलाय. आता तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुडका येतोय. आता तुम्ही बाबासाहेबांनी संविधान सांगायला लागले. अरे हम आप भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती. चर्चा जरूर बननी चाहिए, इसलिए मैं यहाँ पे आया हूं. मामा कसे आहेत? माझे मुस्लिम बांधव बघा बोलले या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात पीपी किट घालून हा हिंदू आहे की हा मुसलमान आहे हे न विचारणारा मामा आज तुमच्या पुढे काय मागतायत? तुमच्या आयुष्यातले 5 मिनिटं. 20 तारखेला 5 मिनिटांमध्ये फक्त बोटाला शाई लावायची आहे, त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्या घरी गेल्यानंतर उर्वरित 1 वर्षाचे 365 दिवस आणि तिथून 5 वर्ष म्हणजे 1500 दिवस सातत्यानं रात्रंदिवस कबाड कष्ट करणाऱ्या लोकांच्या संपर्कात कधी फोन लावा, दत्तामामा असतात. इतकं मोठं पवित्र काम आता आपलं मत जर वाया गेलं, चुकीच्या माणसाला गेलं तर मला असं वाटतं परत इंदापूर सारखं शहर किंवा इंदापूरमध्ये असलेली प्रोग्रेस तयार व्हायला परत मला असं वाटतं 10 ते 20 वर्षाचा काळ निघून जाईल. कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये, हे मात्र नक्की आहे. आज महायुती सरकारची लाडकी बहीण योजना त्यावर सुद्धा टीका झाल्या. काँग्रेसचे सुनील केदारकर त्यांनी
याचिका दाखल केली की ही लाडकी बहीण योजना बंद करा. तुमच्या का पोटात दुखते लाडकी बहीण योजना? 1500 रुपये तुमच्या पहिल्या महिन्यामध्ये ज्या वेळेस रक्षाबंधन होतं 2 हप्ता आला 3000 रुपयाचा, नंतर 1500 रुपयाचा आला आणि भाऊबीजेच्या पूर्वी 3000 रुपये, म्हणजे 7500 रुपये गोरगरिबाची दिवाळी. कोणाला समजतं दिवाळी? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या अट्टू आणि गट्टूच्या पप्पाला नाही समजणार दिवाळी. दिवाळी समजतं तुमच्या आमच्यासारख्या गोरगरीब लेकरांना. येते दिवाळीचा सण, एक कवी म्हणते, येते दिवाळीचा सण कुठे चालते तळण, गरीबाच्या झोपडीत नसे सांजीच दळण, अन्नाचा नसे कण उंदीर वैतागले, घेऊन या चिले पिले घर सोडून चालले, काळजाच्या या घराची झाली उपाशी घडण, गरीबाच्या झोपडीत नसे सांजीच दळण. ज्याच्या घरात सांजीचं दळण नाही त्याला ह्या 1500 रुपयाचं महत्व माहित आहे. आणि यावेळेस आपली लाडकी बहीण योजना हे महायुती सरकार करता गेम चेंजर ठरणारी योजना आहे, म्हणून अजिबात काळजी करू नका. लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मधला जो स्ट्राईक रेट आहे तो फक्त 0.5% आहे आणि तो स्ट्राईक रेट धुवून काढण्याकरता आम्ही सरकारने असं नाही बघितलं की हिंदू समाजाच्याच महिलांना 1500 द्या, मुस्लिम महिलांना देऊ नका, असं बघितलं का? मुस्लिमांची असेल, हिंदूंची असेल, 18 पगड जातीची. अरे आमच्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे, स्त्री ती कुठल्याही धर्माची असो ती आमच्या मंदिरातली देवता आहे. त्यामुळे या सरकारने 1500 रुपये टाकले. परत त्यांनी चर्चा केली की लाडक्या भावांसाठी काय? लाडक्या भावांना विचारा 10,000 रुपयापर्यंत कौशल्य विकास मधून 10,000 रुपयापर्यंत त्यांना शिक्षणाचं लोन भेटायला लागलं. परत त्यांनी चर्चा केली ही लाडकी बहीण योजना बंद पडणार आणि आमचं सरकार आल्यानंतर आता म्हणतात, म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंनी त्या दिवशी जाहीरनामा प्रकाशित केला यांचा, 3000 रुपये देऊ म्हणतायत. संजय राऊत म्हणतायत स्वतः 3000 रुपये देऊ. संजय राऊतांच्या तर काही जिभेला लगाम आहे का नाही काय कळत नाही. शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं. अरे ये तो इतने बेशरम है कि शर्म भी इनको शर्माती है. अरे काय तुम्ही म्हणजे एक तर कबूल केलं ना, एक तर तुम्ही कबूल केलं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली तशी महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी होते. आता म्हणतायत आम्ही 3000 रुपये देऊ, म्हणजे तुम्ही एक मान्य केलं की आपलं सरकार आल्यानंतर, म्हणजे त्यांनी मान्य केलं त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना 3000 रुपये द्यावे लागतील. एक तर त्यांनी कबूल केलं की तुमची लाडकी बहीण योजना ही यशस्वी झाली. तिसरा महत्वाचा मुद्दा, आपलं 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिल असेल किंवा जी काही मोटर आपल्या शेतामध्ये असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य केलं का नाही या सरकारने? अजितदादांनी सांगितलं की मागचे वीज बिल माफ आणि पुढे सुद्धा तुम्हाला वीज बिल येणार नाही. हे लाडक्या भावांकरता योजना नाही. आणि आणखी महत्वाचं, आता आपलं सरकार परत सत्तेमध्ये आल्यावर 2100 रुपये महिना देणार. 2100 दादांनी सांगितलंय, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय, RPIचे रामदास आठवले साहेबांनी सांगितलंय की 2100 रुपये महिना, म्हणजे एका वर्षाला किती? 24,000, म्हणजे 24 ते 25,000 रुपये. कशाला म्हणते 25,000? आपल्या मुलीच्या लग्नाकरता कामी येतात, आपल्या मुलीच्या शिक्षणाकरता कामी येतात, आपल्या मुलाच्या आरोग्याकरता कामी येतात. म्हणून आपल्याला गाफल राहायचं नाही, अजिबात भावनिक व्हायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाचा मताचा अधिकार आपल्याला दिलाय आणि देताना सांगितलंय तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका. हे बघा, हे माझे शब्द नाही, हे संविधान करते बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत की तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका. तुमच्या आई आणि बहिणीची इबरत जितकी महत्वाची आहे तितकं लाख मोलाचं हे मत आहे, ते कोणाही पुढे गहाण ठेवू नका. ते बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीमधला अधिकार आपल्याला दिला, म्हणून आपल्याला आपलं मत. किती नंबरचा अनुक्रमांक आहे महिला भगिनी सांगा बरं? 20 तारखेला तुम्ही मतदान करणार, किती नंबर? निशाणी काय? घड्याळ. घड्याळ निशाणी 2 नंबरचा अनुक्रमांक. आणि उमेदवार इतक्या ताकदीनं मतदान करा की समोरच्यांनी 15 वर्ष उभं राहताना विचार केला पाहिजे की आता विरोधात उमेदवारी कशी देऊ म्हणून. इतक्या ताकदीनं. माझे ते मुस्लिम बांधव बोलले, मला वाटते उर्दू जानकार लोक बसलेले तिथे, दत्ता मामा की अगर तुम तारीफ करना चाहते हो या उनके बारे में कुछ सुनना चाहते हो तो एक नज्म मैं यहाँ पे पेश करूंगा. दत्ता मामा वो हस्ती है दो निवालों की फितरत, हमें बर्तन की हाजत क्या, फकीर अपने हथेली को ही रोशनदान कहते हैं, एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत, लेकिन एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं. हे ईमानदारी ज्या माणसाकडे आहे, हा प्रामाणिकपणा ज्या माणसाकडे आहे,
त्या माणसाच्या प्रचाराला मी आलोय. उगाच कोणाच्या प्रचाराला आम्ही पण कोणाबद्दल बोलायचं? ज्यांनी आयुष्यभर कधी गाड्याची काच खाली केली नाही त्यांच्यासोबत बोलायचं. म्हणून लोकसभेमध्ये नेरेटिव्ह वेगळा होता, विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आहेत. आपल्याला भावांनो विनंती आहे की 20-20 वर्षे मंत्रिपद भोगून सुद्धा अनेक लोकांना विकास करता आला नाही. आता म्हणतात विकास दाखवा, विकास दाखवा, विकास दाखवा. चला पालखी तळ बघा, अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. विकास तुम्हाला दाखवतो. आणि आता तुम्हाला एक गोष्ट तर लिहून घ्या, महायुतीच्या सरकारमध्ये दत्ता मामा जर निवडून आले तर ते मंत्रिपदापेक्षा खाली राहतील का? मी तर म्हणतो जमलं तर गृहमंत्री घेऊनच टाका तुमच्याकडे पद. बऱ्याच जणांचे हिशेब चुकते करायचे मागचे पुढचे. जमत असेल तर घ्या. आता आम्ही काही लहान माणसं आहे. माझ्यासारखा गरीब कुटुंबातला काय साहेब बघा, तुम्ही इतकी मोठी मोठी लोक माझी वाट पाहताय भाषणाची, माझ्याकडे हेच आहे बोलण्यासारखं. दुसरं काय देऊ शकत नाही. मी फुले सांगू शकतो, महात्मा फुले सांगू शकतो, मी महात्मा बसवेश्वर सांगू शकतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू शकतो, मी बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे सांगू शकतो. त्याच्या पलीकडे मला काही जमत नाही. आणि मला त्या राजकारणातलं काही जास्त कळत नाही. मला आमदार करा ही शिफारस, पहिली शिफारस होती मुश्रीफ साहेबांची, दुसरी शिफारस होती दत्ता मामांची. आणि मला आमदारांच्या ज्या 22 सह्या भेटल्या त्यावर एक सही दत्ता मामांची. आणि काळेसाहेब आज सांगतो की जे लोक आम्हाला म्हणतात ना हे भाजपसोबत गेले, हे भाजपसोबत गेले, त्यांचेही सह्या आहेत ॲफिडेव्हिटवर की भाजपसोबत चला. खोटं नाही सांगत मी. YB चव्हाण सेंटरला आम्ही साक्षीदार आहे की त्यांनी म्हटलं होतं की आपण भाजपसोबत गेलो पाहिजे. आता ते म्हणतात हे भाजपसोबत नाही गेले म्हणजे हे गद्दार आहेत. वा रे वा पठ्ठे हो, किती बोलावं. 2 नावं तर सांगा वाटतात पण सांगू की राहू दे. म्हणजे दत्ता मामाचं वेगळेपण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगतो, नाही तर घाबरतो कोणाच्या बापाला. मी नाही घाबरत. मी फुलेशाह आंबेडकरवादी आहे. जान जाय पर वचन न जाय. जे आहे ते सरळ आहे. मी काय बघा, मामा काय आपल्या रक्ताचे नाही, आपण काय त्यांच्या रक्ताचे नाही. रक्ताचा वारसदार हा कधीही म्हणजे रक्ताचा वारसदार एकदा बैमान होईल पण विचाराचा वारसा कधी बैमान होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे महात्मा फुले हे शिवाजी महाराजांच्या समाजाचे नव्हते. महात्मा ज्योतिराव फुलेंना आदर्श मानणारे बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंच्या समाजाचे नव्हते. आणि बाबासाहेबांना आदर्श मानणारे अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांच्या समाजाचे नव्हते. मग इथं कुठं जात आली? जात पात के फेर में उलझ गए सब लोग और मानुषता को खात है रविदास जात का रोग. ही जाती व्यवस्था ज्या दिवशी दूर होईल त्याच दिवशी हा देश प्रगती करेल. आणि म्हणून आदरणीय अजितदादांच्या डोक्यात 24 तास तोच विषय असते की मी शिवशाहू फुले आंबेडकरवादी कसा आहे, हा महाराष्ट्र सेक्युलर कसा राहील. म्हणून आपण प्रामाणिकतेवर आलो. मी त्या दिवशी सभेमध्ये ज्या दिवशी फॉर्म भरला होता त्या दिवशी दादा बसलेले होते म्हणून मी सांगितलं नाही. पण मी दादांना ज्यावेळेस देवेंद्रजींनी सभा घेतली होती काळेसाहेब इंदापूरला त्यावेळेस तुमच्या दुसऱ्या उमेदवारांची बॉडी लँग्वेज पाहिली होती. काही लोकांना बॉडी लँग्वेजवरूनही कळलं पाहिजे की समोरचा कसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जितकी शास्त्र अवगत होती त्यातलं एक शास्त्र होतं इंगित शास्त्र. इंगित शास्त्र म्हणजे समोरच्याच्या मनातला भेद ओळखणे किंवा आताच्या भाषेमध्ये शीताहून भाताची परीक्षा. भात शिजला असेल तर आपली आई काय करते, शिजला का पाहायला तांदूळाचा एक दाणा दाबून पाहते. दाणा जर दबला तर समजून जायचं भात शिजला. ज्या दिवशी देवेंद्रजींनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी मुसळे साहेबांच्या फोनवर फोन केला. म्हटलं मला दादांना बोलायचं आहे. म्हटलं दादा यांची बॉडी लँग्वेज काही वेगळंच सांगते. यांची म्हणजे जे आता आपलं अस्तित्व सिद्ध करायला दुसरीकडे गेले, रामकृष्ण हरी म्हणायला लागले, त्यांची आयुष्यात कधी पांडुरंगाचं नाव घेतलं नाही पण आता रामकृष्ण हरी आठवायला लागला. वा रे वा. आमच्या गळ्यात माळ नाही, वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याच्या गळा माळ असो नसो आणि सदा सर्व काळ अंतरी कुटील तेने गळा माळ घालू नये. तुकोबाचा अभंग आहे हा, माझ्या आजाचा अभंग नाही आहे. ज्यांनी आता प्रतिज्ञा केली आहे की आम्ही तत्वनिष्ठ ते त्या स्टेजवर होते. दादाला सांगितलं दादा कुछ तो गडबड आहे, समोरच्या माणसाच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे. दादा म्हणले तुला नाही करतं का? आम्ही वरिष्ठांनी सांगितलंय त्यांना बरोबर काय करायचं आहे, त्यांना साखर संघावर द्यायचं आहे, त्यांना काय विधान परिषद द्यायची आहे. त्यामुळे काही कुठं मी 2 गोष्टीच्या भविष्यवाणी केली होती. एक केली होती इंदापूरची, एक केली होती पुरंदरची. 2 केल्या होत्या भविष्यवाणी. आता मी बोललो तर हे वरिष्ठ नेते जे आहेत ते मलाच बोलतात.
दत्ता मामाचं उदाहरण घ्या. आपण जर एखादा बाईट द्यायचा असला, त्यांना फोन केला, मामा असा असा व्हिडिओ तुमचा चुकीचा, तुम्हाला नाही बोलायचं, बोलायचं नाही. अरे बोलायचं नाही. ते शिंगावर येतात, ते शिंगावर घ्यायचं नाही. वा वा वा, असं नाही चालत. विंचू पिंडीवर बैसला, आपल्याकडे संतांचं प्रमाण आहे भाऊ. म्हणून कॅमेरे किती ऑन असू दे, आपला शब्द नाही चुकत. कबीर कहता है शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ में पाव, एक शब्द दवा करे दूजा करे घाव. आपला शब्द नाही चुकणार. विंचू जर पिंडीवर आला असेल, मग काय करायचं? कुरवळायचं का त्याला? तुकाराम महाराजांच्या समोर असाच प्रसंग आला. एक भक्त पिंडीवर होता, विंचू बसलेला होता. तुकाराम महाराजाला म्हणतोय, महाराज पिंड आहे आणि विंचू आहे, काय करू? महाराज म्हणतात, पहिले ते विंचूची नांगीत ठेस आणि नंतर शंकराचं दर्शन घे, मग पुढे जा. विंचू पिंडीवर बैसला, देवपूजा न आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. आता मला सांगा, इतकं चांगलं प्रामाणिक काम करून तुम्हीच व्हिडिओ बनवता, तुम्हीच पैसे वाटण्याचे खोटे व्हिडिओ बनवता आणि तुम्हीच अशा प्रकारचा अपप्रचार करता. अरे कशा करता? मेरी कोई खता तो साबित कर, बुरा हूँ बुरा साबित कर. अरे तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर. तुम्ही मी दादाला सांगितलं, दादा कुछ तो गडबड आहे, झालं नाही. दादाने नाही ऐकलं. शेवटी त्यांनीच भाषणात सांगितलं, आम्ही अदृश्यपणे मदत केली, अदृश्यपणे मदत केली. अशा अदृश्यपणे, अहो जे महायुतीसोबत असताना त्यांच्या भरोश्यावर त्यांच्याच पक्षाने त्यांना मोठी मोठी पदं दिली, मोठे मोठे लोकनेता बनवलं, त्यांच्याशी जे प्रामाणिक राहू शकत नाहीत ते तुमच्यासारख्या जनतेशी काय प्रामाणिक राहतील? म्हणून अजिबात नाही. तुमच्या आयुष्याची फक्त 5 मिनिटं विस्तार केला द्या. 5 मिनिटं घरी जा, शांततेनं डोळे बंद करा आणि आत्मचिंतन करा की माझ्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आता MIDC असतील, उद्योगधंदे असतील. काल मी डिबेट पाहिली, तुम्ही पण होता डिबेटमध्ये, मला वाटतं तेलंगे साहेब तुम्ही होता. आणखी काय डिबेट, ABP माझा आणि इतर चॅनलची डिबेट सुरू होती. काय काय पुरं आता काय असतात ते हळदीनं मोकळे, मामाने असं नाही केलं, मामाने तर ते तिकडून शिकून दिलेले पोपट असतात. पण तुम्ही अंतःकरणातून मात्र त्या ठिकाणी बोलत होतात, हे पण मी पाहिलं. मला एकच सांगायचं आहे, 5 मिनिटं द्या, उर्वरित 5 वर्ष त्यांचे घ्या. घरादारावर तुळशी वृंदावन ठेवले त्यांनी, पत्र नाही, तुळशी पत्र म्हणजे 2 पानं झाली. घरादारावर तुळशी वृंदावन ठेवून दादा असतील किंवा दत्तामामा असतील, यांना पण परिवार आहे, यांना पण संसार आहे, पण तरी सुद्धा अवघे विश्वची माझे घर. तुम्ही त्यांचा संसार, कोण कोण्या धर्माचा ते कोरोनात त्यांनी पाहिलं नाही. PPE किट घालून या ठिकाणी गेले. मी माझ्या भागातलं उदाहरण सांगतो. मी 2च मिनिटात आणि मी संपवतो, कारण निवडणूक आयोग उभा आहे तिकडं. आता तर फेक नेरेटिव्ह सेट करायला विरोधकाकडे काय नाही, ते म्हणतात आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली. अरे तपासू द्या ना, निवडणूक आयोगाचं नियमच आहे बॅग तपासणे. मग उद्धवजीची तपासली, एकनाथ शिंदे साहेबांची तपासली, अजितदादांची तपासली, त्यात चकल्या निघाल्या, शंकरपाळे निघाले, करंज्या निघाल्या. काय तपास तुम्ही घेऊन काय करणार आहे आमचं? आता काय 15-15 मिनिटं त्यांना बोलायचं. बॅटिंग भरपूर झालेली आहे, मला जास्त काही बोलायचं नाही. पण एक सांगतो, मी कापूस उत्पादक शेतकरी आहे. मी पहिल्यांदा सांगतो, मी शेतकरी आहे. दिसतो का नाही शेतकरी? जो काळा असतो तो शेतकरी असतो. आता गोऱ्या लोकांना राग नका येऊ स्टेजवर, कारण आपली माती काळी, आपला विठोबा काळा, आपला ज्योतिबा काळा आणि आपला बापही एका दाण्याचे 1000 दाणे पैदा करणारा शेतकरी बाप तो काळाच. माणूस किती गोरा असू दे, पण नजर लागू नये म्हणून धागा बांधतो काळाच. तुम्ही बोलला होता परवाच्या दिवशी, हे बोलले होते. असा मी कोरडवाहू शेतकरी. मी पहिल्यांदा आमदार झालो. विधान परिषदेमध्ये मला लक्षवेधी कशी लावावी हे पण माहीत नव्हतं. आणि दत्ता मामा हे वन विभागाचे राज्यमंत्री होते आणि त्यांचे OSD आमच्या गावचे होते. मी त्यांच्याकडे बसलो, म्हटलं राव आम्ही शेतीत सोयाबीन पेरतो, कपाशी पेरतो, पण वन्यजीवाचा फार त्रास आहे. काही नाही म्हणे, दत्ता मामाकडे जा आणि तुम्ही फक्त एवढं मागा की वन्यजीवाच्या प्राण्यांपासून आमच्या शेतीचं संरक्षण व्हायला फेन्सिंग अँड चेनलिंग करून द्या आणि इको टुरिझम. पहिल्याच अधिवेशनामध्ये, आता मी भाषण देतोच त्याच्यामुळे माईकचा आपल्यालाही संबंध आहे. मी बोललो की, आणि त्यांनी उत्तर दिलं. हे म्हणले तू अर्ध्या तासात ये. अर्ध्या तासात गेलो. 1 सेकंदात. तुम्ही इंदापूरला किती निधी दिला हे मी पाहते नाही, सांगते नाही. त्याच्यापेक्षा कुटासा माझं गाव, खारपान पट्ट्यातलं गाव, अकोला जिल्ह्यामधलं गाव,
86 हेक्टर वनी परिक्षेत्राला चेनलिंग आणि फेन्सिंग करण्याकरता 18,67,00,000 रुपये दत्तामामांनी मंजूर करून दिले होते. त्याचा पहिला टप्पा आता या आचारसंहितेनंतर पूर्ण होणार आहे. मामा, मी तमाम आमच्या विदर्भाच्या कष्टकरी मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनम्र अभिवादन करतो की आमच्या भागात रानडुकरं असतील, हरणं असतील, यांनी जो काही हैदोष वन्यजीव प्राण्यांनी घातला त्या पिकापासून संरक्षण करण्याकरता माझ्यासारख्या त्या मागासलेल्या भागातही तुम्ही आम्हाला मदत केली. हे उपकार आम्ही तुमचे कधी विसरू शकत नाही. आमच्या अंगातली चामडी काढून त्याची जोडे जरी शिवले तरी अजितदादा आणि दत्तामामांचे आम्ही कधी उपकार विसरू शकत नाही. आणि त्या उपकाराच्या पोटी मी इथे इतक्या लांबचा प्रवास करून आलोय. आता तुम्हाला वेगळी काही सांगण्याची गरज नाही. 20 तारखेला आपण आपलं अमूल्य मत घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला विजयी कराल. कोण कोण विजयी करेल असं वाटतं? समोरचे बसलेले हातवर करा बरोबर. आता उद्या जर निवडणूक झाली तर डिपॉझिट जप्त होतं समोरचं. खोटं सांगत मायची. आज आपण दाखवून दिलं की हा इंदापूर तालुका हा परिवर्तनवादी तालुका आहे, हा संविधानाला मानणारा तालुका आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरवादी तालुका आहे. आणि आदरणीय दत्तामामांच्या मागे आपली प्रचंड ताकद उभी करा. आईवडिलांनी आशीर्वाद द्यावा. त्यांच्या मताचं, तुमच्या मताचं दान त्यांच्या झोळीमध्ये भरभरून टाकावं आणि येणाऱ्या विधिमंडळामध्ये आदरणीय दत्तामामांना सन्मानानं वाजत गाजत ठासून हलगी वाजवत तिथपर्यंत नेऊ. आणि जर मंत्रीपद भेटलं तर माझी तेवढी इच्छा पूर्ण करा एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोल दादा. यानंतर बोलतायत पंढरीचा पांडुरंग, तरी इंदापूर विधानसभेचे मानकरी बोलतायत आदरणीय मामा. हात वरती, जोरदार टाळ्या आपल्या मामांसाठी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं अमोल मिटकरी साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर आपण माझं काय भाषण भाऊ ऐकाल. आदरणीय नाना, आणि मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, सामाजिक न्यायाचे राज्याचे अध्यक्ष आणि सर्वच भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, गावचे सर्व सरपंच, उपसरपंच, आजी सोसायटीचे चेअरमन, आजी माझे चेअरमन, आजी माझे अध्यक्ष, सोसायटीचे सदस्य, आजी माझे सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माझे अध्यक्ष, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मला मतदान करावं, मतदार रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा आयोजित केली आहे. बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे, बहिणींनो सगळ्यांना माहित आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 10 वर्ष आपण सगळ्यांनी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. काम करण्याची संधी दिल्यानंतर मला माहित आहे ही आमदारकीची खुर्ची काय रुबाब करण्यासाठी नसते. ही खुर्ची ही जनतेची सेवा कशी करता येईल, सर्वसामान्य माणसाला कशी न्याय देता येईल, तालुक्यामध्ये गावामध्ये विकासाचा निधी कसा आणता येईल, लोकांच्या सुखदुःखामध्ये कसं लोकांना जाता येईल, आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा माझ्या इंदापूर तालुक्यातील जनतेला कशी देता येईल, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. काम करताना कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला नाही. हो, काम केले नाना. या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी हो दिलाय. निधी दिला. आज मी तुमच्यासमोर मत मागतोय. मत यासाठी मागतोय, जर मी तुमच्यासाठी विकासाचा निधी दिला असेल तर, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो असेल तर, किंवा तुम्हा लोकांना या भागामध्ये आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केला असेल तरच मला मत द्या, नाहीतर मला मतदान देऊ नका. हे ठणकावून तुम्हाला सगळ्यांना सांग. होय, मी काम केलंय. एवढं काम केल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप त्रास दिला जातो, आरोप केले जातात. एवढा 6,200 कोटी रुपयाचा निधी आणल्यानंतर विरोधकांना वाटतं एवढा मोठा निधी दिला हे जर लोकांना कळलं, लोक मामाची वाहवा करतील, लोक मामा करतील, पण कुठेतरी खोटा आरोप करायचा, मलिदा गँग बनायचा. या तालुक्याचा बलिदा कुणी खाला, दूध संघाचा बलिदा कुणी खाला, 2-2, 3-3 साखर कारखान्याचा बलिदा कुणी खाला, हे संपूर्ण इंदापूर तालुक्याला जनतेला माहित आहे.
रस्ते निकृष्ट झाले म्हणायचे, खड्डा पडला म्हणायचा. मिटकरी साहेब, रस्ते दोन प्रकारचे असतात. एक जिल्हा परिषद, त्याचं एस्टिमेट कमी असतं. एक पीडब्ल्यूडी, त्याचं एस्टिमेट बरोबर असतं. आता झेडपीच्या रस्ते खराब आहे मान्य करूया. पीडब्ल्यूडीचा एका दुसरा कॉन्ट्रॅक्ट पण खराब निघतो, पण शेवटी 3 वर्ष मेंटेनन्स त्याला करायचा असतो. आप्पा रस्ता केला बरं, आपण म्हणून खड्डा पडला, रस्ता केल्यामुळेच खड्डा पडला ना. अरे लोकांनी कधी रस्ताच केला नाही, या लोकांनी कधी इंदापूर तालुक्यात जनतेने कधी चांगलं भलं बघितलंच नाही. या लोकांना काय अधिकार आहे? आपण ज्या बावड्या गावामध्ये राहतात, मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं बीकेबीएनच्या रस्त्याचं सांगितलं, बावड्यापासून नरसिंगपूरच्या रस्त्याचं सांगा. पूर्वी का रस्ते नव्हते? पूर्वी दळणवळणाची का साधनं नव्हती? याचा बाबांना कुठेतरी विचार केला पाहिजे. आज तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मगाशी आज सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या हजर आहेत. आज आमच्या लाडक्या बहिणीने कुठेतरी एक आधार मिळावा, एक त्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. आज प्रत्येक बहिणीला 1500 रुपये मिळतात. की लाडकी बहीण योजना चालू केली त्याच्यावरती टीका, ही योजना टिकणारच नाही, ही योजना चालणारच नाही. बंधूंनो, मी आज प्रामाणिक माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, उद्या आपल्या हे महायुतीचं सरकार आल्यानंतर 1500 रुपयावरून 2100 रुपये हे माझ्या लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला केले जातील. इंदापूर तालुक्याचा विचार केला तर 1,05,000 माझ्या लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळाला. 1,05,000 म्हणलं तर साधारणतः महिन्याला 16 कोटी रुपये आणि वर्षाला 185 ते 190 कोटी रुपये हे माझ्या तालुक्यात माझ्या बहिणींना मिळतात. दिवसाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी 60 लाख रुपये हे माझ्या बहिणींना मिळतात. यातनं काय? यातनं उद्देश काय? अरे माझी बहीण तिचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल. आम्ही आज आमची अजून पुरुष प्रधान संस्कृती आहे. अजून आम्ही मुलगा मुलगी भेदभाव करतो. हा भेदभाव करून सरकारने काय केलं? प्रत्येक मुलीच्या जन्माच्या टायमाला किंवा मुलगी जन्मली, मुलगी 11वी पर्यंत शिक्षण होस तर 18 वर्ष पूर्ण होस तर प्रत्येक मुलीमागे सरकार 1,01,000 रुपये देते. गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. शेतकऱ्यांची वीज माफी 7.5 हॉर्सपावर पर्यंत वीज माफी दिली जाते. अशा अनेक योजना राज्य सरकारने केले. आज आमच्या बहिणी आजार आहे. आमच्या बहिणींना एक बचत गटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती, पहिलं खेळतं भांडवल 15,000 होतं, 15चं 30,000 रुपये केले. याचा उद्देश काय? माझ्या या लाडक्या बहिणी या बचत गटाच्या निमित्तानं एकत्र येतील आणि ज्या महिलांना आमच्या व्यवसाय नवीन करायचा आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, या बहिणींसाठी एक सरकारने खूप मोठं आधार देण्याचं काम केलेलं आहे. मला या लाडक्या बहिणीला एकच सांगायचं आहे की सरकार तुमच्या बरोबर आहे, आमदार तुमच्या बरोबर आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे. अशा अनेक योजना सरकारने केलेल्या. आज तुम्हाला इंदापूर तालुक्याचा विचार केला पाहिजे. आज तुम्ही सगळे इथं संसर भागातले सगळे, आसपासच्या भागातले सगळे आज इथं नागरिक बंधू भगिनींना तुम्ही सहज आठवा. यापूर्वी इंदापूर तालुक्याचा निधी सहज विकास, 15 विकास कुठे विकास दाखवा. संसर गावाचा विकास दाखवा. काय होतं संसर पूर्वीचं गाव, आज काय संसर दिसते? 10 वर्षापूर्वी काय होतं? आमच्या मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पण मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी यापूर्वी का दिला गेला नाही? मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं, निवडणूक आल्यानंतर राजकारण आठवतं. मला त्याला एक सगळ्यांना विचारायचंय, यापूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला निधी का दिला, किती निधी दिला होता? उद्या त्या लोकांना विचारा, का माझ्या मुस्लिम बांधवांना निधी दिला नाही? आज इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मुस्लिम बांधवासाठी स्पेशल निधी आज तालुक्याचा आमदार म्हणून मी दिलाय. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालवराजांच्या गडी, पूर्वी निष्ठेपणाच्या गडीचं काम करू, गडीचं संवर्धन करू, पण यांनी केलं नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या गडीचा विषय, मालोच्याच्या गडीचा विषय विधानसभेमध्ये मांडला. त्यांना सांगितलं एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज आजोबांचा, त्या गडीचं संवर्धन झालं पाहिजे. आणि गडीचं संवर्धन बरोबर शेजारी असणाऱ्या चांदसोली बाबा, जो मुस्लिम समाज बांधवांचे देवस्थान आहे, बरंच हे
त्या दर्ग्याचं पण कुठेतरी तिथं त्यांचं पण काम झालं पाहिजे हे ठणकावून सांगणारा मी आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत. शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे हे विधानभवनामध्ये ठणकावून सांगणारा या इंदापूर तालुक्याचा आमदार आहे. हे माझं भाषण तुम्ही कधी बघू शकता. मी सांगायचं तात्पर्य नुसतं भेदभाव करायचा, निवडणुकीपर्यंत पोळ्या भाजून घ्यायच्या. आज तुम्ही संसर्कर या परिसरामध्ये आम्हाला सगळ्या नागरिक बंधू भगिनींना सांगायचंय विकासाच्या बाबतीत विकास केला हो केला. या पुढे आपल्याला जे लढायचंय आप्पा ते लढायचंय मामा ते सिटीच्या पाण्यासाठी लढायचंय. सिटीच्या पाण्यासाठी लढायचंय. इंदापूर तालुका टेलचा तालुका आहे. तिथं अनेक प्रकारच्या योजना आपल्याला माहिती आहे की वर आता पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील आणि शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यामुळं शहर वाढल्यामुळं टेलचा तालुका म्हणून इंदापूरला पाणी कमी पडणार आहे. या इंदापूरला पाणी कमी पडणार आहे. उद्या जर पाणी कमी पडलं तर आपल्या घरातला मुलगा म्हणेल आमच्या वडिलांनी खूप चुकीचा निर्णय घेतला, त्यामुळे ह्याने राजकीय चुकीचा निर्णय घेतला, त्यामुळे आज आमची पाण्याची हालत. नातू म्हणून आमचा आजोबा नालायक होत्या, लोकांनी शेतीच्या पाण्यासाठी काही केलं नाही. हे बाबांनो कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता आज मी तुम्हाला सांगतो, भैरवनाथाच्या साक्षीनं सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता आज जे आपल्याला जे काम करायचंय ते शेतीच्या पाण्यासाठी करायचं. त्यासाठी काय केलं पाहिजे? नीरा देवधरचं धरण आहे, या धरणाचं पाणी मामा हे धरण विजय पाटील हे आपल्या पुणे जिल्ह्याचं धरण आहे, पण आपल्या इंदापूर तालुक्याला कुठलाही त्याच्यावरती अधिकार नाही आणला. यासाठी आपल्याला बंधूंना मी तुम्हाला सांगतो, जी नीरा देवधरची पाईपलाईन ही बंद पाईपलाईन झाले, बोगद्यात मध्यान आहे, तो जे बचत राहणार आहे ते बचतीचं पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं आणता येईल? जे घाट माता आहे, घाट मातेवलं पाणी पावसामध्ये वाहून कोकणामध्ये जातंय, कोकणात नदी समुद्रामध्ये जातंय, ते पाणी उचलून कसं धरणामध्ये आणता येईल? आज तो फुरसुंगीचा बोगदा आहे, त्या बोगद्यामध्ये आता बोगद्यामध्ये ते पाणी पुणे शहरात बोगद्यातलं पाणी काढणार आहे, 3 TMC पाणी वाचणार आहे. ते 3 TMCचं पाणी साधारणतः ते पाणी वाचणारं पाणी नाना इंदापूर दौंड तालुक्याला कसं आणता येईल हे सुद्धा आपल्या बाबांना प्रयत्न चाललेला आहे. एवढं करून मी तुम्हाला प्रामाणिक आज मुळशी धरण आहे, ज्या धरणाचं पाणी टाटा कंपनी वीज तयार करण्यासाठी वापरते, ते पाणी टाटा कंपनी विजेसाठी वेगळा पर्याय शोधून ते मुळशी धरणाचं पाणी पुणे शहरामध्ये आणून पुणे शहराचं पाणी इकडे कसं आणता येईल यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, आज सगळे मीडियाचे प्रतिनिधी माझ्या सगळ्या समोर आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे त्यावेळेस राज्यमंत्री असताना ती योजना आणण्यासाठी जी उजनीची योजना आहे, 5 TMCची योजना, जी शेतकऱ्यामध्ये पाणी सोडायचं, खडक वाचल्याचा कॅनल आणि माझ्या 22 गावाला कसं पाणी येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न. आज तुम्हाला हे बोलायचं कारण काय? कारण का पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी मीडियासमोर एका माझ्या मंत्र्यांनी माझ्यावरती टीका केली. म्हणजे ही योजना मंजूर नव्हतीच, फक्त एक कागद होता, सर्वेचा रिपोर्ट होता, त्यांनी प्रशासकीय मान्यता मला दाखवली. त्यांना काय माहिती, ज्याला काम करतो त्यालाच कळतं, शेवटी घरातल्या ज्याला त्यालाच कळतं, बिगर काम करणाऱ्या माणसाला. आणि कुठली योजना कुठलाही कागद काय सहजासहजी लगेच बनत नाही, त्यासाठी खूप झगडावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते. शेवटी इंदापूर तालुक्यातल्या कॅनल शेजारचा असणारा मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा हा काय हाल आहे. शेवटी आपल्याला मला एक माहित आहे, उद्या जर आपल्या भागातली शेती पिकली नाही, शेताचं जर पीक जळलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होईल. त्या शेतकऱ्यांनी शेतीच्या पिकावरती अनेक स्वप्न रंगवले, अनेक तर केले आणि त्याचं जर पीक करवलं तर त्याला झोपताना किती त्रास होईल हे मी अनुभवते. त्यामुळे इंदापूर तालुक्याला उद्या 100 वर्ष पाणी पूर्ण शेतकऱ्याला पुरण्यासाठी एक चांगली योजना आप्पा मी आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी साधारणतः 26/8/2020 रोजी आपल्या इंदापूरच्या पाण्यासाठी बैठक घेतली गेली आणि या मीटिंग मध्ये ही पाण्याची योजना मंजूर करा म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आदेश दिले. हाच तो कागद 26/8/2021 पवार साहेब, हा कागद बाळासाहेब आप्पांना द्या. नाही तुम्ही तुम्ही बसा. दुसरी मीटिंग 28/8/2020 रोजी जयंत पाटील साहेबांनी घेतली. त्या मीटिंगचं कागद, हे मीटिंग महेश, हा कागद बाळासाहेब आप्पाला द्या. तिसरी मीटिंग, परत त्याच्या मीटिंगचा इतिवृत्त
26/8 जयंत पाटलांच्या मिटिंगची इतिवृत्त हा कागद बाळासाहेब अप्पाला द्या. परत नंतर चौथी मिटिंग 6/4/2021 रोजी अजितदादा पवार साहेबांनी घेतली आणि हा त्या मिटिंग आणि त्यामध्ये त्या मिटिंगला मान्यता दिला. हा 6/4/2021. तुमच्या बहिणीमध्ये मामाचं काय चाललंय कागद? मी कागद का ताई दाखवला? कारण काय का माजी मंत्र्यांनी मला असं दाखवलं ही योजना मंजूरच नव्हती. हे सगळे मिटिंगा झाले आप्पा आणि ह्या मिटिंगा झाल्यानंतर विठ्ठल भाऊ हे सगळं अण्णा हे सगळं अहवाल तयार झाला आणि अहवाल तयार झाल्यानंतर ही योजना ह्याची जी फाईल आहे ही फाईल ह्या फाईलवरती या राज्याचे त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी सही केली आणि जयंत पाटलांनी सही केल्यानंतर मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेण्यासाठी भैरवनाथाच्या साक्षीने मी सांगतो स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी स्वतः बाय हँड फाईल घेतली आणि या फाईलवरती उद्धव ठाकरे साहेबांची सही घेणारा कोण होता? तो अजितदादा पवार साहेब होता. आणि हे जर खरं नसलं तर भैरवनाथांनी माझं वाटोळ करावं आणि हे खरं असू हे सही घेऊ नये खोटं जे म्हणणार आहे मी त्याचं वाटोळ म्हणणार नाही पण भैरवनाथांनी त्यांचं बघून घ्यावं. किती खोटं बोलायचं? अरे खोटं बोलायला सुद्धा कुठेतरी सीमा असते ना. किती दिवस तुम्ही राजकारण करणार आहे? हे राजकारणाच्या पायी आमच्या शेतकऱ्याचं किती दिवस वाटोळ करणार आहे? अरे तुमच्या राजकारणासाठी उद्या 5 टीएमसीचं जर पाणी आज इंदापूर तालुक्यात शेतकऱ्याला मिळालं तर लोक मामा करतील म्हणून तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडचा शेतीच्या पाण्याचा घास घेतला आणि म्हणे हे मंजूरच नव्हतं. मंजूर बघा ताई हा त्यांनी कागद दाखवला. हो कागद दाखवला. सर्वेचाच आदेश दिला. हा सर्वेचाच आदेश दिला. सर्वेचा आदेश दिला असला वर काय लिहिलंय हे सगळं फाईल काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही झाल्यानंतर शासनाने हे पत्र काढलं. या पत्रामध्ये काय म्हटलंय? या पत्रामध्ये म्हटलंय आपल्या संदर्भित पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे. म्हणजे काय? मंजूर झालं. आणि परत काय लिहिलंय? प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी. म्हणजे आता मुंबईला यायची गरज नाही. हे पुण्याच्या ऑफिसमधून तुम्ही आप्पा काम हे करून घ्या. आणि म्हणे हा कागद फक्त सर्वेचाच. हा लिहिलंय सर्वे खाली आहे पण ते इतकं मोठं काम नव्हतं. हे सगळं मंजूर झालं. हे मंजूर झाल्यानंतर आप्पा ह्या योजनेचं वैशिष्ट्य काय? त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे त्याचं हेड किती आहे? शेतकऱ्यातील उच्चतम पातळी किती आहे? एकूण हेड किती आहे? पाईपलाईनची लांबी किती आहे? पाईपलाईनची लांबी 10 किलोमीटर. कालव्यात सोडण्यात येणारा विसर्ग 500 क्युसेस आणि याला लागणारी अश्वशक्ती म्हणजे हॉर्सपॉवर 22,000 हॉर्सपॉवरची मोटर जे आपण कशा म्हणतो सोलरवर 1 रुपयाचं बिल नव्हतं. ही एवढी मोठी योजना आपण मंजूर केली होती आणि त्यानंतर आप्पा त्याचा हा नकाशा कुठं मोटर बसणार आहे आणि कुठं पाणी सोडणार आहे हे आपल्याला द्या. तुम्ही नका हे द्या हा द्या की. त्यामुळं आणि म्हणे काय ही योजना मंजूरच नव्हती. हे योजनेत फक्त सर्वे झालता. त्याला कुठं माहिती गेली 1 वर्षासाठी मिटिंगा चालू होत्या. 1 वर्षासाठी रिपोर्ट चालू होते. नाशिकला वगैरे मी स्वतः यासाठी पाठपुरावा खूप केला. वाटलं अरे खूप मोठं काम होतंय. ही योजना मंजूर झाल्यानंतर आपल्या इंदापूर तालुक्याच्या नेत्याच्या पोटात दुखायला लागलं. याने सोलापूरकरांचा गैरसमज निर्माण केला गेला. त्याची डोकी भडकवली गेली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवनपरी प्रेत यात्रा काढली गेली.